तर नमस्कार भावना, तुम्हाला सगळ्यात पहिला तर शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। सकाळी 5 ला उठून पजाची गाडी आणायला गेलो। आपली गाडी तिथे होती बघा, आंबाजवळून धावत पजाची गाडी घेतली। आम्ही निघालो स्टँडवर, कारण स्टँडवर भला मोठा ग्रुप थांबलेला। ग्रुपचा विषय असा झाला की ग्रुपकडे गाड्या नव्हत्या, डिस्कसिंग चालू होतं। मग काय गाड्या पण गावल्या नाही, आम्ही निघालो पन्हाळ्याला। जाता आता 2 मोठ्या रॅल्या दिसल्या आणि ह्या रॅलीच्या पाठीमागे शिवाकाशीचा पुतळा उभारलाय आणि हा आपला बाजीप्रभू देशपांडेंचा। तिथून सरळ पुढे गेलं की हा आपल्या महाराजांचं मंदिर। सिनेमॅटिक व्हिडिओ लावतो। जिसे प्रजा का आशीर्वाद, वो मराठा जो जात पात के परे है, वो मराठा जिसकी हर सांस में भगवा, वो मराठा। व्हिडिओ नॉर्मलच एडिट केलाय, कसं आहे ते कमेंटला मला नक्की सांगा। गेल्या गेल्या ज्योत तयार करायला घेतला, त्यात पुढाकार पजाने करण्याने घेतलेला आणि मग नंतर फिरत्यानं पण पुढाकार घेतला। ज्योत तयार झाली आणि ज्योत आम्ही पूजायला नेत होतो। मग लक्षात आलं की पूजायला याच्या अगोदर हार घालून घ्यायचा, म्हणून हार घालून घेतला। भैया दिन माघारी आलेला, तो पण भैया पण तिथं आला आणि सगळे आलो। जरा आमचा ग्रुप भरल्यासारखा वाटला। विषय असा झाला की तेलाची बाटली होती इथं आणि हो देत होता मला। मग दिदीला बोललो फोटो काढ आणि दिदीला म्हणलं तेलाची बाटली धर। तिला धर म्हणल्याने ती दाखवायला लागली, येडीच आहे कुठली। तोपर्यंत सम्या पण गाठ पडला। लय 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 म्हणजे लय दिवसांनी मला श्रवण्या गाठ पडला। हा माझा बेंच पार्टनर आहे आणि ती परत तेलाची बाटली माझ्याकडे झाली। श्रवण्याकडे पण होती। सनम्याला परत लाडीगुड लावा गेलो, तो तेलाची बाटली घे म्हणून, पण घेत नव्हता। मग महाराजांच्या पाया पडून घेतलं आणि ज्योत पण आमची अशी तयार झाली बघा। आणि इथं जरा फोटोशूट केला, तो व्हिडिओच्या एंडला मी दावेनच। 5 वाजता हे सगळं भरलेलं आणि आता हळूहळू कमी होत होतं। इथं मग घोषणा दिली, जय जय शिवाजी। मग आमची पण रॅली सुरू झाली। दीदी, पजा, करण्या, नृत्य बाहेर गावातनी शाळेची रॅली आली ती। मग आम्ही बाजीप्रभू देशपांडेंच्या पुतळ्यावर थांबलो आणि फोटोशूट केला आणि मग पुन्हा रॅलीला सुरुवात केली। आम्ही सगळी गाडीवर नव्हतो। दीदीनं नृत्यानं ठरलेलं की गावापर्यंत आपणच न्यायची ज्योत, म्हणून नॉनस्टॉप जायचं होत्या दोघी। हा असा आमचा मांडव आहे बघा महाराजांचा। आता महाराजांना पूजून महाराज विराजमान होणार तिथे। मग काय महाराजांना पूजायला सुरुवात केली आणि ओवाळण पण घेतलं आणि महाराज एकदा असे विराजमान झाले आणि ज्योत पण सरळ लावून आणि पूजून झालं। आरतीचं ताट माझ्याकडे दिलतं